नमस्कार, मी सिद्धांत चौधरी. आज आपल्या स्टुडिओमध्ये बीड जिल्ह्याचे कारी येथील शेतकरी भागवत मोरे या ठिकाणी आपल्याला या आपल्या कार्यालयामध्ये आलेले आहेत. शेतकरी म्हणल्यानंतर अनेक अडचणी त्या शेतकऱ्यावरती येतात. ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, त्यांना रात्रपाळीची पाणी देण्यासाठी रात्रपाळीमध्ये त्यांना जावं लागतं. अनेक अडीअडचणीतून सुद्धा शेतकरी प्रत्येक संकटावरती मात करून तो आपलं यशस्वीरित्या उत्पादन काढत असतो. असे शेतकरी आज आपल्या या कार्यालयामध्ये उपस्थित आहेत. नमस्कार. काय आपला परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या. माझं भागवत संदीपान मोरे, राहणार कारी, तालुका धारूर, जिल्हा बीड. या ठिकाणी हे जे मोरे आहेत यांनी यांच्या शेतामध्ये सेंद्रिय उत्पादन करण्यावरती यांनी भर दिलेला आहे. तुम्ही आता पाहू शकता माझ्यासमोर हा गूळ ठेवलेला दिसतोय. हा गूळ आहे माझ्यासमोर. त्यांनी त्यांची पाकामध्ये जी खारीक आहे, म्हणजे जसं आपण चॉकलेट लहान मुलांना देतो त्याचप्रमाणे या पाकामधल्या खारका जर मुलांना दिल्या तर जे केमिकलयुक्त चॉकलेट असतं ते चॉकलेट न मागता पाकातल्या खारका असतील किंवा पाक असतील हे असं लहान मुलांना सुद्धा खायला ते आवडेल आणि चांगल्या प्रकारे ते खातील. इतर चॉकलेटपेक्षा सुद्धा हे नैसर्गिक जे उत्पादन निघालेलं आहे याच्यातून लहान मुलं सुद्धा निरोगी राहतील अशी या शेतकऱ्यांची भावना आहे. त्यांनी या ठिकाणी आपण पाहू शकता की काजू सुद्धा या गुळामध्ये टाकलेले आहेत. म्हणजे काजू गुळ, काजू चक्की असेल तर काजू चक्की असेल, जसं शिंगाची चक्की असते त्याचप्रमाणे त्यांनी काजू चक्की केलेली आहे, अंजीर चक्की केलेली आहे. आणि विशेष करून यांच्या शेतामध्ये आवळा आहे, शतावरी आहे, विलायची आहे, याचं उत्पन्न सुद्धा ते काढतात. आपण त्यांच्याकडून पूर्णपणे जाणून घेणार आहोत. काय सांगाल, जे तुम्ही सेंद्रिय शेती करत आहात, सेंद्रिय शेती करावी अशी कल्पना मनामध्ये का सुचली आणि सेंद्रिय शेती करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने अडचणी निर्माण झाल्या? सेंद्रिय शेती म्हणजे आता इकडे खताचे भाव वाढत चालले, तर कोणाला नाव ठेवता येत नाहीत आपल्याला, सरकार कोणा नाही कोणाला नाही. आपण आपला 2 पावलं पाठीमागं सरकून आपण जसं सेंद्रिय शेतीकडे वळायचं माणूस तयार झालं आणि आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळालो. आता सेंद्रिय शेती आम्ही खतं टाकण्याची, म्हणजे काय म्हणायचं त्याला, इतर खत असते. आता त्या खतानं जमीन खराब व्हायला लागली. प्रत्येक म्हणजे दिवसांदिवस त्यावेळेस सुरुवातीला 2 पोते खत टाकत होते, आता 10 पोते खत टाकलं तरी ते तेवढं उत्पादन निघालं किंवा तेवढं ते सहन हे करणार. तर आपण सेंद्रिय शेतीचं आणि सरकारी खताचा, कारण आम्हाला त्याची ओळखच मोडली ना सरकारी खताचं, रासायनिक खताचं. तर त्याच्यामुळं आपण काय करायला लागलो, सेंद्रिय खताचा आणि रासायनिक खताचा काय फरक आहे. समजा एक आपण उदाहरण देतो साधेपणानं आमच्याकडे गावाकडे, किंवा दुधाचा आणि दारूचा काय फरक आहे. किंवा दारू प्याला तर 5 मिनिटात टाकते, तसं जे सरकारी खत आहे ते 2 दिवसात 8 दिवसात खूप ताकद देऊ शकते. आणि दुधाचा काय फरक आहे, त्याची ताकद यायला 6 महिने लागते, पण टिकायला 10 वर्ष टिकत दुधाची ताकद. तसं सेंद्रियाची आणि याची फरक. तर माझी एक विनंती शेतकऱ्याला, किंवा सरकारी खतं टाकण्यापेक्षा तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळा आणि व्यसन करण्यापेक्षा त्याला दुधाची जोड द्या, किंवा व्यसन करायची असेल तर दुधाची करा. तर असं आहे की विलायची, शतावरी, अश्वगंधा यासारखे 7 फ्लेवर आपल्याकडे, त्याचं पण उत्पादन आपण काढताय. हे उत्पादन सुद्धा काढण्याची कल्पना कसं काय सुचली तुम्हाला? कारण आता काय मोबाईलवर सगळं बघायला मिळायला लागले. म्हणजे साधा प्रश्न विचारला, समजा कुठं जायचंय तर कोणाला विचारायची गरज नाही, मोबाईल काढलं की लगेच ते. तसं आपल्या डोक्यात जर आलं ना, किंवा पहिला आम्ही लहानपणी कावळ्याची मुळी टाकून चहा प्यायची, पत्तीच्या ऐवजी कावळ्याची मुळी. तर त्याचे भरपूर शरीरासाठी पाहिजे कावळ्याची मुळे. मी त्याला आता सध्या अनंत मूळ म्हणते. तुम्ही जर अनंत मूळ आणि गुळाचे काय फायदे असं जर विचारलं तर तुम्हाला मोबाईलवर सगळी माहिती मिळून जाईल. तर त्या पद्धतीनं आपण शतावरीचा, कारण शतावरीचा गुळाचं काय आहे, तर एखाद्या जर लेकराला त्याच्या आईचं दूध पुरत नसेल तर ते जर गुळ खाल्ला शतावरीचा मुळी टाकून, तर त्याचं पोट भरायला होतं.
आणि अश्वगंधाचा काय फायदा? आज एखाद्या माणसाला भूक लागत नाही किंवा कुठं काय होत नाही, अश्वगंधा जर गुळ खाल्ला तर तुम्हाला भूक टायमाला लागते, पचन क्रिया चांगली. जसं की रासायनिक खताचा वापर शेतकरी जास्त करतात, रासायनिक खताचा वापर जास्त करतात, त्याच्यामध्ये उत्पन्न काढतात. पण तुम्ही सेंद्रिय खताच्या माध्यमातून सुद्धा ऊसाचं उत्पन्न काढता, तर त्याचं कसं उत्पन्न आहे? तर त्याच्यात काय आहे, जे ऊसाला लागतंय ते आमच्याकडे ऊसाची मळी ऑलरेडी निघलीच. आम्ही जे हे करतो काय गुळ तयार करताना जे राख निघते काही चुलांनातली ती वापरतो. काय माझ्याकडे सांडलेला गुळ किंवा ताक असं आम्ही भिजू घालतो 8 दिवस आणि त्याची स्लरी तयार करतो, कारण ते सरकारी खतापेक्षा जास्त दर्जेदार आणि जास्त पिकाला पाणी बी कमी आठवलं तर सहन करायची ताकद लागते. रासायनिक खताचा वापर न करता जे आता तुम्ही हे गुळ उत्पादन करताय, कोणतेही मार्केटिंग न करता बप्पा मोरया गुळ जो आहे हा तुम्ही 200 रुपये किलो दराने विकता, बरोबर आहे? हो. पण 200 रुपये किलोनं तुम्ही विकता, ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? ग्राहकाचं काय आहे, ते ग्राहकाचं आणि गुळ उद्योगाचं. आता पहिलं कसं सांगायचे लोक, कुणी सांगायचं किंवा आमच्या माहेरला गुळ होता, आमच्या माहेरला चिक्की मिळत होती, उसळ मिळत होती. आणि मग आम्ही काय म्हणतो, अरे माहेरचं समजून मग चिक्की खा, गुळ खा, जेवण करा. कारण आपलं नातं हे ईश्वरची माझी गरज म्हणतात ना, तर तुम्ही जवळीक आले तर बोलण्यापेक्षा कर्तृत्व आणा किंवा करून दाखवा ना. मग ते प्रेमापोटी लोक ते एखाद्या वेळेस त्याला 2 रुपये महाग वाटत, पण ते आमच्या आई काय करते, नको घेऊ हे गुळ न्यायचं खा. तर 2 किलोमीटर जाऊन मी लोक वापस येते, पुन्हा मागते हे गुळ द्या, कारण ह्याची चव पुन्हा तुझी करून. तुम्ही आता सांगितलं की ज्या ठिकाणी तुमचा गुळ तयार होतो त्या ठिकाणी जो एखादा नशा करणारा असेल किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाऊन येणार असेल तर त्याला तुम्ही प्रवेश निषेध केलेला आहे, चप्पल बाहेर सोडून यायला सांगतो. हे कसं शक्य होतं? ग्राहक अशा वागण्यातून येईल का? तर ग्राहक आम्हाला 2 वर्ष सवयलं ना, ग्राहक आले नाही, पण पुन्हा पुन्हा दुसरं ग्राहक घेतलं किंवा इथं व्यतिरिक्त नाही. समजा आपल्या आता लेडीज गिरायची असते, आता साधा मी जर गुळ घ्यायचा असला किंवा साधा माळव भाजी घ्यायची असली तर घरी लोक फोन करते, अरे हे आणू का? मग हे सहसा मात्र किंवा लेडीजच्याच म्हणजे व्यवसाय करतो किंवा लेडीजच्याच मनावर ग्राहक घेते, असं काही म्हणजे त्याला असं कमी समजायचं नाही, पण सहसा विचारल्याशिवाय घेऊ शकत नाही. मग आम्ही काय करतो, त्यालाच आमचं नातं असं जवळीक लावतो किंवा मुलीचं, बहिणीचं, आईचं, प्रत्येकाचं जसं वय असेल तसं नातं जोडून आम्ही त्याला गुळ द्यायचा प्रयत्न करतो. नाहीच कोणी घेतला तर आम्ही स्वतः आमची भेट म्हणून चिक्कीचा का होईना आम्ही चिक्कीचा गुळ न्यायचा, बाबा हे लेकरं खाती, नातो खाती किंवा तुम्ही खाता, ह्या पद्धतीनं आपण ग्राहकाची नाळ जोडू. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपल्याला हे तूप टाकायचे, अद्रक टाकायची, मुळी टाकायची, काही बी टाकायची, तर आम्ही प्रत्येकाच्या हातानं टाकतो. म्हणजे ऑलरेडी समजा आता आपल्याला तयार टाकायला 10 मिनिटं तयार होतात, जे बी माणसं तयार आली तिथं त्याच्या हातानं टाकल्यामुळं काय झालं की ते त्याचं स्टेटस ठेवायला लागलं. आणि ते स्टेटस कमीत कमी 100-50 लोक मित्र तिथे, मग ते त्याला विचारलं हे तूप टाकलं म्हणजे कशात टाकलं, कुठे कढई, कुठे हे गुराळ कुठे. मग ते ना माझ्यापेक्षा त्या लोकांना प्रचार जास्त केला. कुणी ज्याच्या हातानं समजा ग्राहक तुम्ही दोघं आला आणि तुमच्या हातानं आम्ही जर तूप टाकलं तर तुम्हाला काय विचार देतो आणि तुम्ही स्टेटस ठेवतात ना दोघं बी, तर दोघांची कमीत कमी 100 मित्र असते. मग ते 25 लोकांना विचारलं त्याला की अरे हे कुठं टाकलंय, कसं टाकलंय, तुम्ही त्याच्यावर सांगतात किंवा आमच्या हाताने टाकले 4 किलो टाकले, 3 किलो टाकले, जे असं म्हणून अंदाज तुमच्या लक्षात येतो ना. वजन ज्यावेळेस तुमच्या आम्ही तुपाच्या हातात देतो त्यावेळेस तुमच्या लक्षात येतो की हे 4 किलो होते, 5 किलो होते, तुम्ही सांगता 4-5 किलो आमच्या हातात तूप टाकले, आणि सगळं ओरिजिनल आहे, गुळ ओरिजिनल आहे, आम्ही तिथूनच गुळ आणणार. तुम्ही सुद्धा खाताना 5 किलो घ्यायच्या आणि 1/4 किलोच घ्या किंवा अर्धा किलोच घ्या, पण तिथं कारण ते ओरिजिनल. आमच्यापेक्षा प्रचार जास्त, लोकांनी जास्त. तर ज्या पद्धतीने तुम्ही आता हे सेंद्रिय खताच्या माध्यमातून हे गुळ उत्पादन तुम्ही करताय, त्याचप्रमाणे भविष्यात गहू असेल, ज्वारी असेल, या जे काही धान्य आहे, तर हे धान्य सुद्धा आपण सेंद्रिय खतापासून उत्पादन काढणार आहात का? हो, काढलं. या दिवशी आपण भाजी काढली.
काय काय फरक पडला तर बाजरी रासायनिक खतात आणि सेंद्रिय खताच्या ठीक आहे, त्याला थोडंसं ह्याच्यामध्ये उत्पादन कमी निघालं, पण त्याची चव आता तिथं काय आहे, प्रत्येक माणूस आम्ही जेवण करा, पण याची चव तुमच्या बाजरीत कशी काय एवढी आणखी गावावर भाजी गावावर. मग हे लोकांचं काय लक्षात आलं की बाबा आम्हाला काहीतरी द्या. मग त्या आमच्या संक्रांतीच्या टायमाला लोक बाजरीच्या भाकरी खातात किंवा बाजरी वापरते. त्यावेळेस आम्ही प्रत्येकी 80 रुपये 90 रुपये किलोनं प्रत्येकी 1 किलो 2 किलो 1 किलो प्रत्येकाच्या घरी अशी चव द्यावा ते हिशोबात दिला. आता एवढं चांगलं तुम्ही उत्पन्न सेंद्रिय खतातून काढता, काय संदेश द्याल इतर शेतकऱ्यांना? काय आपण संदेश द्याल आपल्या या उत्पन्नाच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्या याच्यातून काय संदेश द्याल? आता आपल्याला काय वाटतं, मेहनत तर सगळे शेतकरी करायला लागले. सगळे मेहनती शेतकरी पहिल्यापेक्षा थोडंसं आगाऊ मेहनत करावी, पण भाजी तेवढे 2 रुपये त्याला मिळणार. मग त्यासाठी तुम्ही सेंद्रिय वळा ना. सेंद्रिय वळाचा ग्राहक सेंद्रिय आहे ना, घ्यायला तयार लोक, पैसे द्यायला तयार आहेत. आता 200 रुपये दिलं होतं आपण, तर 200 रुपये 250 घ्या म्हणते, पण ओरिजिनल त्या म्हणणारा माणूस आहेत ना. मग तुम्ही सगळ्यांना प्रत्येकानं तसं तयार करा, प्रत्येकानं तयार करा तसं, किंवा मार्केट तयार करा ना, की विश्वास पाहिजे लोकांचा की तुम्ही हे ओरिजिनल द्यायला लागतात. विश्वास ठेवला तर पैसे. आणि सगळ्यात विशेष मेहनत करा आणि लय मोठं पिकण्यापेक्षा कमी पिकवा, चांगलं पिकवा, चांगलं खा, चांगलं विका. आता लोक पहिलं काय म्हणायचे, लोक बाहेर पाठवलाय, आम्ही बाहेर पाठवलं, लोक बाहेरून मागवायला लागले. आता बाहेरून मागवत असताना सगळं खोटं मागवायला लागले, पण ती म्हणायची आपली ताकद बी राहिली नाही आणि आपण म्हणत नाही. मग जसं आपलं तयार करता येईल का तसं चांगलं तयार करा, चांगलं खा, लोकांना खाऊ घाला, त्याच्यातून आनंदी राहा. स्वतःला समजा आनंदात राहिला तर 2 वर्ष आगाव टिकतात आणि तुमची तब्येत बरी राहील. तर हे होते बीड जिल्ह्यातील कारी येथील प्रगतीशील शेतकरी भागवत मोरे यांनी संपूर्ण शेती जी आहे त्यांनी सेंद्रिय उत्पादनातूनच सगळ्या गोष्टी ते त्या ठिकाणी उत्पादन घेतात. गुळ असेल, सर्व प्रकारच्या चक्क्या त्यांच्याकडे, म्हणजे अंजीर चक्की उपलब्ध आहे, काजू चक्की उपलब्ध आहे. ग्राहकांनी सुद्धा आवर्जून जाऊन ते पप्पा मोर्याचे गुळ आहे तिथला गुळ आपण घ्यावा. पहिलं 10 किलो 5 किलोच्या ढेपी होत्या गुळाच्या, पण त्यांनी ह्या अशा अर्धा किलो अशा पद्धतीने त्यांनी पॅकिंग केलेली आहे. चांगल्या प्रकारे गुळ आहे. आपणही त्या ठिकाणी जावं, पाहावं आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती यावरती भर द्यावा. दैनिक राज्य वृत्तपत्रामध्ये सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड.